नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये. तर आज आपण बघतो आहोत अतिशय चमचमीत अशी सुके बोंबील आणि बटाटे याची रसभाजी. तर तुम्हाला पण अशीच ही जर रसभाजी बनवायची असेल तर माझी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता सुरुवात करूयात मग आजच्या या चमचमीत रेसिपीला. तर इथे मी याचे हे सुके बोंबील घेतलेले आहेत. एकूण हे 22 बोंबील आहेत, 22 सुकी बोंबील आहेत. आता हे मी साफ करून घेणार आहे. इथे हे मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत मी. इथे 2 कांदे मी असे कट करून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो पण मी असे कट करून घेतलेले आहेत आणि मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. असे बोंबील मी साफ करून घेतलेले आहेत. एका बोंबीलचे मी 2 तुकडे केलेले आहेत आणि त्याची डोकी आणि शेपटीचा भाग मी असा काढून टाकलेला आहे. आता बटाटे पण मी स्वच्छ धुवून घेतले, त्याच्या साली काढून घेतले आणि असे लांब लांब त्याचे काप करून घेतलेले आहेत. आता एक कढई मी अशी गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये हे आपले बोंबील जे आहेत ते मी टाकणार आहे आणि ते छान असे मी भाजून घेणार आहे. तर असे थोडा वेळ मी हे कोरडे असे हे बोंबील भाजून घेणार आहे. तर असे हे बोंबील मी 5 मिनटं अगदी लो फ्लेमवर भाजून घेतलेले आहेत. आता मी हे काढून घेणार आहे. हे काढून घेताना मी पाण्यात काढून घेणार आहे. पाणी आहे, पाण्यामध्ये साधं पाणी आहे, या साध्या पाण्यात मी असे हे बोंबील काढून घेते. आता पाण्यात टाकलेले हे जे बोंबील आहेत ते मी हाताने असे व्यवस्थित असे चोळून घेणार आहे आणि स्वच्छ असे करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला अगदी स्वच्छ असे हे बोंबील मिळतील. तर असे हे सगळे बोंबील असे मी हे स्वच्छ करून असे हे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे पाणी मी आता टाकून देणार आहे. अगदी छान असे आपले हे बोंबील साफ झालेले आहेत. आता तीच कढई मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गॅसवर गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता 4 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तुम्हाला तेलाचा कमी वापर करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही 3 टेबलस्पून तेल पण टाकू शकता. आता तेल हे अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत आणि कांदा हा छान असा परतून घेऊया. आता कांदा जो आहे तुम्ही असा गुलाबी परतून घेतलेला आहे, कारण आपण यात टमॅटो टाकणार आहे आणि टमॅटो टाकल्यानंतर पण हा कांदा थोडा वेळ परतला जाणार आहे. त्यामुळे असा गुलाबी कांदा करून घेतल्यानंतर मी आता यामध्ये हा टमॅटो टाकलेला आहे आणि टमॅटो पण अगदी छान आपण असा अगदी शिजेपर्यंत परतून घेणार आहोत या कांद्याबरोबर. टमॅटो 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर आपण यामध्ये 1/2 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि ही आलं लसूण पेस्ट पण आपण छान अशी परतून घेणार आहोत. तर टमॅटो हा छान मी तेलात शिजवून घेतलेला आहे, स्मॅश होते बघू शकाल तुम्ही. इथे छान असा आपला टमॅटो शिजलेला आहे. यात मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर कोथिंबीर टाका, नाहीतर स्किप केली तरी पण चालेल. आणि ही पाव टीस्पून मी हळद टाकली. परत छान मिक्स करा. इथे मी ही 4 टीस्पून कांदा लसूण चटणी घेतलेली ही टाकली आणि ही चटणी पण मी छान अशी परतणार आहे 1 मिनिट. शक्यतो याला जर तुम्ही ही कांदा लसूण चटणी वापरली, म्हणजे कोल्हापूरची चटणी वापरली तर याची टेस्ट खूप छान येते. अगदीच नसेल तुमच्या घरी तर तुम्ही मिरची पावडर टाकून 1 चमचा तुम्ही धने पावडर पण टाकू शकता. हे मिक्स करा. छान असं 1 मिनिट परतलेलं आहे आणि आता मी यात हे बोंबील टाकणार.
बोंबील टाकल्यानंतर परत छान असं हे मिक्स करा. आणि आता यामध्ये मी लांब कापलेले हे बटाटे टाकते. परत थोडी ही मी कोथिंबीर टाकली आणि हे परत छान असं मिक्स करून घ्या. आता फ्लेम ही लो केलेली आहे. आता मी यात हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता मीठ हे शक्यतो तुम्ही म्हणजे थोडं यात ज्या सुकी मच्छी करत असाल त्या तुम्ही अगदी थोडंसं कमीच टाकत त्याला, कारण ह्या ज्या मच्छी असतात त्या मीठ लावून ठरवलेल्या असतात, म्हणजे मीठ लावून सुकवलेले असतात. त्यामुळे थोडंसं मीठ आपण सुकी मच्छी करताना थोडं कमी वापरतो चालते, कारण त्या मच्छीला पण मीठ असतं. आपण बोंबील धुवून घेतलेले आहे, त्यामुळे याला बोंबीला जास्त मीठ राहिलं नसेल, पण तरी पण अंदाज घेऊन तुम्ही हे असं मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर परत असं छान असं मी मिक्स केलेलं आहे. हे लो केलेले आहे आणि 5 मिनिटासाठी मी हे असं झाकण ठेवून दिलं आहे. आता 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघणार आहोत. मिक्स करा. आता याला आपल्याला थोडासा रस बनवायचा आहे, त्यामुळे आपण यात थोडं पाणी टाकणार आहोत. जर तुम्हाला रस बनवायचा नसेल तर तुम्ही हे असंच एक लो फ्लेम करून तुम्ही असेच हे सुक्कं हे बटाटा आणि हे बोंबील उभेपर्यंत सुक्कं असंच हे वाफेवर ठेवून शिजवून घेऊ शकतो. मला थोडासा रस हवा आहे म्हणून यात 1 वाटी पाणी टाकणार. पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करा. हे आणि लो टू मिडियम फ्लेमवर मी हे शिजू देणार आहे. 5 मिनिटानंतर आपली भाजी आपण चेक करणार आहोत. तर बटाटा आपला शिजला का बघूया. बटाटा छान शिजलेला आहे. तर हे बोंबीला पण शिजलेत का बघूया. तर बोंबील पण आपले हे छान असे शिजलेले आहे, तुटतात असे. तर असं आपला बटाटा पण छान शिजलेला आहे आणि बोंबील पण शिजलेले आहे. तर अशी आपली छान बोंबील बटाटा रस्सा ही भाजी तयार झालेली आहे. तर हा रस्सा जो आहे तो भाकरीवर किंवा चपातीवर खूप छान चविष्ट लागतो. तुम्ही पण नक्की ही भाजी बनवून बघा.